तुमच्या नवऱ्याची परिस्थिती चांगली असते, त्याच वेळेला त्याच्या बरोबर संसार करण्यामध्ये मोठेपणा नाही, तर त्याची परिस्थिती बिघडल्यानंतर, त्याच्या वाट्याला दुःख आल्यानंतरही त्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून संसार करण्यामध्ये तुमचा मोठेपणा आहे, बरोबर ना? आणि हे कोणी शिकवलंय तुम्हाला? मोठ्याने बोला, कोणी? सीतेने शिकवलं, सीतेने, रामायणाने सांगितलं. 14 वर्षाचा वनवास झाला रामाला, एकट्या रामाला आहे. सीतेला होता का? बोला, होता? उत्तरे नव्हता. बरं लक्ष्मणाला? त्याला पण नव्हता वनवास. कैकेयीने एकट्या रामाला वनवास सांगितला 14 वर्षाचा. जर ठरवलं असतं सीतेने, तर सीता अयोध्येमध्ये राहू शकली असती. तिला कोणी अडवणार नव्हतं, कारण तिला वनवास नाही ना. पण तरीही सीता त्या महलामध्ये न राहता, माझे पती ज्या परिस्थितीमध्ये जिथे असतील त्यांच्या बरोबर त्यांची साथ देण्यासाठी मला जावं लागेल, हा विचार करून 14 वर्षाचा वनवास आनंदाने सीतेने स्वीकारला. आणि खडतर वनामध्ये सीता गेली. किती मोठेपणा आहे सीतेचा. आणि हा संदेश सीतेने तुमच्याला लोकांसाठी दिलाय, महिलांसाठी. कसं जीवन असलं पाहिजे? आपलं जीवन सीतेसारखं असलं